Hello dear students, today we are going to continue our problem set 5 from question number 18. Question number 18 पासून आपण सुरुवात करायचं बघा, कारण की आधीचे सगळे एक्झाम्पल आपले कंप्लीट झालेले. त्यामध्ये फक्त जो क्वेश्चन नंबर 8 आहे तो मी पेंडिंगला ठेवला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, क्वेश्चन नंबर जे काय राहिलेले होते ते होमवर्कला तुम्ही केलेच असतील. चला आपण क्वेश्चन नंबर 18 बघू. फाइंड द टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इफ पॉईंट्स ए बी सी डी आर जॉईंट सिरियली. आता बघू आपण पहिला मी फिगर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा क्वेश्चन नंबर 18मध्ये आपण काय केलं बघा, हे पॉईंट्स सिरियली जॉईंट केले म्हणजे एला बी, बी नंतर सी, सी नंतर डी, म्हणजे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल मिळेल. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत बघा, पॉईंट ए -4 -2, पॉईंट बी -3 -7, पॉईंट सी 3 -2 अँड पॉईंट डी 2 3 आर जॉईंट सिरियली. आणि आपल्याला याचा टाईप शोधायचा आहे. ओके, आता टाईप शोधायचं असेल तर आपल्याला प्रॉपर्टी वाईज जावं लागेल. म्हणजे आपल्याला इथे या सगळ्यांची लेंथ काढावी लागेल साईडची. ए बी, बी सी, सी डी, ए डी ॲज वेल ॲज ए डीची पण लेंथ काढावी लागते, तरच आपल्याला समजेल. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं बघा, आठवते बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये, इफ all sides are equal, only all sides are equal, diagonals are not equal, then it is rhombus. Then if all sides are equal as well as diagonals are equal, then it is square. Okay, ही दुसरी कंडिशन. If opposite sides are equal, then it is only parallelogram. If opposite sides are equal and diagonals are also equal, then it is rectangle. Okay, त्यामध्ये बघा जर सगळ्या साईड इक्वल असतील, ऑल साईड्स इक्वल असतील तर ओनली हा रोम्बस होईल. हां, पण ऑल साईड्स इक्वल ॲज वेल ॲज डायगोनल्स पण इक्वल असतील तर तो काय होणार आहे, स्क्वेअर होईल. त्यानंतर ओनली अपोजिट साईड्स इक्वल, देन इट इज पॅरलोग्राम. अपोजिट साईड्स आर इक्वल ॲज वेल ॲज डायगोनल्स आर ऑल्सो इक्वल, देन इट इज रेक्टँगल. या 4 कंडिशन लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथं डिस्टन्स फॉर्म्युला वाईज ए बी, बी सी, सी डी आणि ए डी फाइंड आउट करावं लागेल. ते काय मला तुम्हाला जास्त अवघड नाही. ओके, सुरुवातीलाच काय करू आपण, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला त्यामध्ये पहिला आपण ए बी काढून घेऊ. दॅट इज ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ का होणार बघा बाळांनो, एक्स कॉर्डिनेट सबट्रॅक्शन, दॅट इज -3 -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस. आता मी सगळ्याचं काढत बसणार आहे, फक्त ए बीचं काढणार आणि बाकीचं तुम्हाला ओरली काढून बाकीचं तुम्ही स्वतःहून काढायचं आहे. त्यामध्ये वाय कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन, दॅट इज -7 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व करत गेलो तर का होईल बघा, यामध्ये -3 ॲज इट इज +4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -7 +2 ब्रॅकेट स्क्वेअर किती होईल बघा, दॅट इज -3 +4 दॅट इज 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. ओके, देअरफॉर ए बी इज इक्वल टू √1 + 25 दॅट इज इक्वल टू 26. ए बी इज इक्वल टू 26, इक्वेशन नंबर 1. आता जसं मी ए बी काढले तसं तुम्हाला बी सी, सी डी, ए डी फाइंड आउट करावं लागेल. ओके, त्यामध्ये बी सी, त्यानंतर तुम्हाला हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे, डायरेक्ट लिहायचं नाही. मी इथं डायरेक्ट देणार आहे आन्सर, पण तुम्हाला या सगळ्या स्टेप्स करायच्या आहेत कंपल्सरी. ओके, बी सी त्यानंतर सी डी ॲज वेल ॲज पहिला ए डी तरी काढून घ्यावं लागेल. तर याच्या व्हॅल्यू किती होतात बघा, बी सीची व्हॅल्यू येते √61, इक्वेशन नंबर 2. त्यानंतर सी डीची व्हॅल्यू येते √26, इक्वेशन नंबर 3. अँड ए डीची व्हॅल्यू √61, इक्वेशन नंबर 4. ओके, पण आपल्याला फक्त या 4 लेंथ काढून उपयोगाची नाही, आपल्या इथं डायगोनल पण फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे तुम्हाला इथं ए सी पण फाइंड आउट करावं लागेल ॲज वेल ॲज बी डी पण फाइंड आउट करावं लागेल, तरच तुम्हाला कन्क्ल्युजन व्यवस्थित मानता येईल. त्यामध्ये ए सीची व्हॅल्यू येते बघा 7, ए सीची व्हॅल्यू येते 7, इक्वेशन नंबर 5. आणि त्यानंतर मग ते बी डीची व्हॅल्यू येते 5√5. ओके, बी डीची व्हॅल्यू येते 5√5, इक्वेशन नंबर 6. हे सगळे डिस्टन्स आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचे. मी डायरेक्टली दिले टाईम वाचवण्यासाठी. तुम्ही या सगळ्या स्टेप्स वाईजच जायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला भरपूर वेळा आपण यूज केला. ओके, लेट्स सी नाव. फर्स्ट वी ऑब्झर्व द
इक्वेशन नंबर 1 to 4, कारण की रिझन साईडवर डिपेंड आहे. जर तुम्हाला असं लक्षात येईल, फ्रॉम इक्वेशन 1 and 3 यू विल गेट AB इज इक्वल टू CD, AB इज इक्वल टू CD, देन BC is equal to AD, BC is equal to AD, that is here in that case opposite sides are equal. पण जर तुम्ही डायगोनल्स बघितले तर डायगोनल्स आर नॉट इक्वल, दॅट इज AC इज नॉट इक्वल टू BD, देअरफॉर इथं फक्त अपोजिट साइड्स इक्वल आहे, तर डायगोनल्स आर नॉट इक्वल, देअरफॉर इट इज अ पॅरलोग्राम. हां, जर डायगोनल्स इक्वल आले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं की इट इज रेक्टँगल. सो आपल्या इथं लिहायचं कसं आहे, देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड, ओके, फर्स्ट अँड थर्ड काय होणार बघा, AB किंवा असं लिहू सगळ्यात सोपं, AB इज BC, पुढे रिझन डायरेक्ट लिहू, फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड सॉरी, त्यानंतर BC इज इक्वल टू AD फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड फोर्थ, अँड हिअर AC is not equal to BD from 5 and 6, from 5 and 6. मग आता हे फक्त वर्डमध्ये लिहायचं. सो इन क्वाड्रॅटरल ABCD, इन क्वाड्रॅटरल ABCD कॉमा अपोजिट साइड्स आर इक्वल, अपोजिट साइड्स आर इक्वल और कॉन्ग्रुएंट म्हटलं तर चालेल, बट डायगोनल्स आर नॉट इक्वल किंवा डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. ओके, देअरफॉर क्वाड्रॅटरल ABCD, फायनल स्टेप आहे ना, देअरफॉर क्वाड्रॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. ओके, क्वाड्रॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. मग त्यांनी वर्डमध्ये जसं विचारले तसं, देअरफॉर वेन वी जॉईंट पॉईंट ABCD, ओके, कंटिन्युअसली और व्हॉट इज गिवन तिथं मग होते सिरियली, देन पॅरलोग्राम विल बी फॉर. इथंपर्यंत लिहिलं तरी सफिशियंट आहे. हे जे काय व्हॅल्यू आहेत ते तुम्ही स्वतःहून फाइंड आउट करायचे आहे, डायरेक्ट लिहायचं नाही, विदाउट कॅल्क्युलेशन येत नाही. मी फक्त तो टाईम वाचवण्यासाठी तिथं डायरेक्ट लिहिले, अजून एकदा पुन्हा एकदा रिपीट मुद्दाम केले त्यासाठी. ओके, अशा पद्धतीनं आपण होतं. लिहून घ्या वाटल्यास हा क्वेश्चन. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन करू, क्वेश्चन नंबर 19. ओके, यामधल्या पण काही स्टेप्स मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, त्यामुळे ते एक्झाम्पल माझ्यासोबत लिहा. काय दिले बघा, द लाईन सेगमेंट AB इज डिवाइड इंटू 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. ओके, 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. सो सपोज A थोडंसं जास्त घेतो मोठं, म्हणजे तर आपल्याला पण अंडरस्टँडिंगसाठी सिम्पल जाईल. AB 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स, 1 2 3 4 अँड 5. पॉईंटचे नेम पण दिलेत बघा, PQRS, PQR अँड S. त्यानंतर सच दॅट A डॅश P डॅश Q डॅश R डॅश S डॅश B इफ पॉईंट्स Q 12 14 बघा 12 14 अँड S 4 18, S 4 18 आर द गिवन फाइंड द APRB. आता काय करू आपण बघा, या एक्झाम्पल पुरतं फक्त आपल्याला काय म्हणायचं बघा, x1 y1 x2 y2 हा x3 y3 येईल, त्यानंतर हा येईल तुमचा x4 y4, त्यानंतर हा येईल x5 y6 y5 आणि हा येणार तुमचा x6 y6, x6 अँड y6. फिगर ड्रॉ करून घ्या. आपण माझ्यासोबतच करायचं हे सगळं, वाटल्यास हे फक्त वेगळ्या चॉकनं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पार्ट्स आहेत. ओके, आता हे फिगरमध्ये फक्त आपल्याला
ही वरची लाईन दिलेली, हे आपण ॲझ्युम केले म्हणजे ते लिहावं लागेल. सो राईट डाऊन इन आन्सर, राईट डाऊन. लेट लिहून घ्या माझ्यासोबत कंपल्सरी. लेट ए इन ब्रॅकेट x1 y1, लेट ए इन ब्रॅकेट x1 y1 हे सगळंच लिहायचं आहे, कॉमा p x2 y2, p x2 y2, कॉमा q x3 y3 ब्रॅकेटमध्ये लिहित आहे ना, x3 y3, r x4 y4, कॉमा द्यायचा आहे मध्ये x4 y4, कॉमा ब्रॅकेट कंप्लीट, s in bracket x5 y5 and b x6 y6, b x6 y6. ओके, आता आपल्याला 1 बाय 1 एक्झाम्पल सॉल्व करू. ओके, आता जर ज्यांना फिगर जर समजले असेल ना तर पुढचे एक्झाम्पल सिम्पल, असं काही जास्त अवघड आहे कारण की या टाईपचे एक्झाम्पल आपण केलेत. फक्त त्यामध्ये काय होतं, तुम्हाला हे एंड पॉईंट दिलेले असायचे, एंड पॉईंट दिलेले असायचे आणि तुम्ही बाकीचे काढत होता, डिपेंड ऑन एक्झाम्पल. आता इथं चेंज होतं बघा. आता जर तुम्ही QSवर फोकस केला, ओके QSवर, फक्त आता लिखाण थांबवा, मी लिहिता सांगेन तुम्हाला. QSवर जर फोकस केला तर R मिड पॉईंट येणार. मग मिड पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे असेल आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरतो, x3 + y5 = 2/2. ओके, मग इथं लिहिताना ॲन्सरची सुरुवात आता कंटिन्यू माझ्यासोबतच लिहा, व्हिडिओ बघत बघत किंवा ऐकत लिहिलं तरी चालेल. लिहून घ्या माझ्यासोबत. QR = RS, QR = RS, therefore point R is midpoint of QS. ओके, ऑफ QS. बघा साईड बाय साईड मी एक्सप्लेन पण करत जाईल. R इज अ मिड पॉईंट ऑफ QS. मग मिड पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे असेल तर काय करतो आपण, एक्स कॉर्डिनेटचे ॲडिशन डिवायडेड बाय 2, देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला काय होणार बानो, x4 = x3 + x5 / 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, पुढे केलं तरी चालतात कारण की इथं व्यवस्थित आहे. x3ची व्हॅल्यू किती आहे बघा, 12 + x5ची व्हॅल्यू 4/2, दॅट इज इक्वल टू 16/2, दॅट इज इक्वल टू 8. ओके, त्यानंतर y4साठी y4 = काय होणार बानो, y3 + y5 / 2, that is y3, that is 14 + 18/2, that is equal to 32/2, that is equal to 16. ओके, दॅट इज इक्वल टू 16. मग मी इथं लिहून घेतो बघा, म्हणजे आपल्याला पण सिम्पल जाईल. यामध्ये 8 and 16. मग खाली लिहून घ्या, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट R are 8, 16. 8, 16 झालं इथं कंप्लीट. आपल्याला 1, 2 आणि 3चे मिळाले, बरोबर आहे. आता आपण जाऊ पीकडे येऊ. ओके, आपण कुठे येऊ आता, पीचे कॉर्डिनेट काढायचे आहेत. मग आता पी कोणाचा मिड पॉईंट आहे बघा, पी ॲक्च्युली आता PRवर फोकस करा. कुठे, PRवर. सेम कंडिशन वाईज जायचं आहे. आता आपण PRवर फोकस करू. मग मिड पॉईंट कोणता आहे ना, Q, म्हणजेच काय होणार बघा, PQ = QR. PQ = QR दिसते ना, देअरफॉर काय होणार, पॉईंट Q इज मिड पॉईंट ऑफ PR. देअरफॉर पॉईंट लिहून घ्या माझ्यासोबत, पॉईंट Q इज मिड पॉईंट ऑफ PR. ओके, देअरफॉर आपण तोच फॉर्म्युला यूज करणार, देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. काय होणार बानू, मिड पॉईंट कोणता आहे, Q. इथं व्यवस्थित करायला पाहिजे, Q मिड पॉईंट आहे. मग Qचा मिड पॉईंट काढायचा असेल तर आपण या दोन्हीचे ॲडिशन करत होतो ना, म्हणजे फॉर्म्युला काय होणार, x3 = x2 + x4. देअरफॉर काय होणार बानू, x3 = x2 + x4/2. x3 = x2 + x4/2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x3ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे
किती आहे बघा 12. x2 ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही. x4 ची व्हॅल्यू 8 जस्ट काढले आपण अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2 डिव्हिजनमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजेच 24 इज इक्वल टू x2 प्लस 8 प्लस इकडे आल्यामुळे मायनस होणार. दॅट इज 24 मायनस 8 इज इक्वल टू x2. देअरफॉर x2 इज इक्वल टू किती होणार बघा 16. ओके, x2 किती होणार 16. आता तसाच y3 काढायचा. म्हणजे y3 साठी फॉर्म्युला इथं साईडलाच लिहा. म्हणजे नोटबुकमध्ये पण तुम्हाला सिम्पल जाईल लक्षात. y3 इज इक्वल टू y2 प्लस y4 अपॉन 2. y3 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 14 इज इक्वल टू y2 प्लस y4 ची व्हॅल्यू किती आहे बघा 16 अपॉन 2. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार दॅट इज 28 इज इक्वल टू y2 प्लस 16 प्लस 16 इकडे आल्यामुळे 28 मायनस 16 इज इक्वल टू y2. देअरफॉर y2 इज इक्वल टू किती होणार बघा 8 नाही 12. किती येणार आहे 12. y2 किती आला 12. मग इथं लिहून घेऊ आपण बघा. x2 ची व्हॅल्यू आली 16 आणि हा किती आला 12. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना सिम्पल जातं फिगर वाईज. देअरफॉर फक्त फायनल काय होणार देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट कोणता काढलं बघा आपण आता P R 16 12 दिसते की नाही मला व्हिडिओमध्ये बघायचं लागेल एकदा. असं फक्त एकदा क्रॉस चेक करू द्या मला म्हणजे लक्षात येईल. ओके, चला आपण कंटिन्यू करू. आता इथं फक्त मला काय करावं लागेल बोर्ड रफ करावं लागेल कारण की आपल्याला इथं जागा नाही. यामध्ये आपल्याला जसं आरसाठी केलं ना आर तरी P मिळाला आपल्याला. इथे आपल्याला P मिळाला. पॉईंट Q इज अ मिड पॉईंट ऑफ PR. आता P साठी करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल बघा. आता मी इथं हे रफ करतो तुम्ही माझ्यासोबतच लिहिताय त्यामुळे एवढा विषय येणार नाही. आता P मध्ये A आणि Q मिड पॉईंट घ्या. म्हणजेच काय होणार बघा AP इज इक्वल टू PQ. कदाचित डायजेस्टमध्ये किंवा नोट्समध्ये वेगळ्या पद्धतीने दिला असेल. सो देअरफॉर पॉईंट P इज मिड पॉईंट ऑफ AQ. मिड पॉईंट ऑफ AQ. मग पुन्हा काय होणार मिड पॉईंट फॉर्म्युला वाईज. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला कोणता मिड पॉईंट आहे P म्हणून त्याचं x2 इज इक्वल टू काय होणार x1 प्लस x3. ओके, x2 इज इक्वल टू x1 प्लस x3 अपॉन 2. व्हॅल्यू काय होणार बघा x2 ची व्हॅल्यू 16 इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही प्लस किती होणार 12 अपॉन 2. 2 डिव्हिजनमधलं मल्टिप्लिकेशनमध्ये येणार दॅट इज इक्वल टू 32 इज इक्वल टू x1 प्लस 12 इकडे आल्यामुळे मायनस 12 दॅट इज 32 मायनस 12 इज इक्वल टू x1. देअरफॉर x1 इज इक्वल टू किती येणार बानो 20. x1 तुमचा किती आला 20. आता y1 तसाच काढून घेऊ. y1 पण आपल्याला तसाच काढायचा सेम वेनं. सो फॉर्म्युला काय होणार बघा y2 इज इक्वल टू y1 प्लस y3 अपॉन 2. y2 ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू y1 प्लस y3 ची व्हॅल्यू 14 अपॉन 2. हे फिगरमध्ये तुम्ही सॉल्व करताना लिहिलं की तुम्हाला सोपं पडतं बघा. जर मग बोर्डमध्ये रफ किंवा ॲन्सरमध्ये बघत बसावं लागतं. इथं डायरेक्ट मिळून जातं. दॅट इज 24 इज इक्वल टू y1 प्लस 14 इकडे आल्यामुळे मायनस दॅट इज 24 मायनस 14 इज इक्वल टू y1. देअरफॉर y1 इज इक्वल टू 10. y1 इज इक्वल टू 10. सो काय करावं लागेल आता देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट कोणता पॉईंट काढला बघा आता आपण A R किती दिसतं बघा 20 and 10. आता राहिला कोणता पॉईंट राहिला फक्त आता x6 आणि y6 झालं. मग x6 आणि y6 साठी RBचा यूज करा. दॅट इज RS इज इक्वल टू SB. ओके, नाव याच्या खाली बरं ठीक आहे इथे लिहितो. नाव RS इज इक्वल टू SB. मग कोणता मिड पॉईंट होणार RS आणि SB मध्ये S मिड पॉईंट होणार. देअरफॉर
S is midpoint of RB. Therefore by midpoint फॉर्म्युला काय होणार बघा, midpoint x5 इज इक्वल टू x4 प्लस x6. ओके, इथे लिहितो मी x5 इज इक्वल टू x4 प्लस x6 अपॉन 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x5ची व्हॅल्यू 4, x4ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8 प्लस x6 अपॉन 2. 2 इकडे आला, देअरफोर 8 इज इक्वल टू 8 प्लस x6. देअरफोर 8 मायनस 8 इज इक्वल टू x6. देअरफोर x6 इज इक्वल टू 0. x6ची व्हॅल्यू किती आली बघा, 0. मी इथे लिहून ठेवतो, मेन्शन करतो 0. आता y6ची पण तशीच काढू. y5 इज इक्वल टू y4 प्लस y6 अपॉन 2. y5ची व्हॅल्यू किती आहे बघा, 18 इज इक्वल टू y4ची व्हॅल्यू 16 प्लस y6 अपॉन 2. देअरफोर 36 is equal to 16 plus y6. Therefore 36 minus 16 is equal to y6. Therefore y6 is equal to 20. y6 is equal to किती आलं बघा, 20. मग आता सगळ्याचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले, फक्त आता तिथं लिहावं लागेल तुम्हाला. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी आर 0, 20. ओके, आता फक्त हे सगळं आपल्याला एकत्र लिहायचं आहे. म्हणजेच कोणते कोणते विचारलेले बघा, ए, पी, आर आणि बी. मग फायनली काय होणार, देअरफोर द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स ए आर 20, 10, पी आर 16, 20, आर 18, 8, 16 अँड बी आर 0, 20. हे फक्त तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे सिम्पलमध्ये काय केलं बघा, आपण सुरुवातीपासून सांगतो. x3साठी फॉर्म्युला यूज केला x2 प्लस x4 अपॉन 2. त्यावरून आपल्याला पहिला आरसाठी केलं ना, x4 इज इक्वल टू x3 प्लस x5 अपॉन 2. हा झाला विषय. सेम त्यासाठी y4साठी केला. मग याच्यासाठी x3 इज इक्वल टू x2 प्लस x4 अपॉन 2. ओके, आणि y1साठी काय केला, x1साठी x2 इज इक्वल टू x1 प्लस x3 अपॉन 2. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व केले. थोड्या स्टेप्स मोठ्या आहेत, पण ॲन्सर काय जास्त अवघड नाही काढण्यासाठी. कॅल्क्युलेशनचा पार्ट पण सिम्पल आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 19th एक्झाम्पल कंप्लीट केले. आता मग ते 20 एक्झाम्पल होमवर्कला होतं. 21 एक्झाम्पल मी पुन्हा पेंडिंगला ठेवतो. इथं तुम्हाला लक्षात येणार नाही लगेच, कारण की ते समोर असले की इझिली समजावलं जातं. कारण की मग ते एकदा नाही, 1, 2 ते 3 वेळा ते तुम्हाला एक्झाम्पल समजावून सांगावं लागेल. त्यामुळे ते एक्झाम्पल आपण पेंडिंगला ठेवतो आहे. त्यामध्ये आपण एक्झाम्पल नंबर 22 जे फायनल लास्ट एक्झाम्पल आहे ते लर्न करायचं आहे बघा. एक्झाम्पल नंबर 22 एकदम सिम्पल आहे. हे तुम्ही पण करू शकला असता. किंवा क्वेश्चन नंबर 22. लेट्स सी. फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल विथ व्हर्टायसेस. डायगोनल दिलाय A 1, 7, B 6, 3, C 0, -3 अँड D -3 अँड 3. आणि डायगोनलचे स्लोप काढायचे आहेत, म्हणजेच आपल्याला AC आणि BDचे स्लोप काढायचे आहेत. सो स्लोप ऑफ AC इज इक्वल टू काय होणार बघा, y कॉर्डिनेट सबट्रॅक्शन दॅट इज -3 -7 अपॉन 0 -1 दॅट इज -3 -7 -10 अपॉन -1 दॅट इज 10 अपॉन 1 झालं. त्यानंतर स्लोप ऑफ BD इज इक्वल टू काय होणार, y कॉर्डिनेट सबट्रॅक्शन दॅट इज 3 -3 अपॉन -3 -6 दॅट इज 0 अपॉन -9 अँड इट इज 0. झालं आन्सर. बघा यामध्ये आपण हा लेसन पूर्णपणे याच्या पुढचे पण 2 लेसन जे आहेत ओके इट इज डिपेंड ऑन फॉर्म्युलाज. सो अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 5 कंप्लीट केला आहे. काही एक्झाम्पल मी तुमच्याकडून सॉल्व करून घेतले, फक्त जे 2 एक्झाम्पल्स आहेत ते मी पेंडिंगला ठेवले, ते आपण रेग्युलर ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण हे सॉल्व करणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतो आहे. अशा पद्धतीनं आपला जो लेसन नंबर 5th लेसन झाला तो एकदम सिम्पल आहे, स्कोरिंगसाठी चांगला आहे. फक्त फॉर्म्युले यूज करता आले पाहिजेत, कॅल्क्युलेशनचा भाग समजला पाहिजे, बाकी काही जास्त असं यामध्ये अवघड एक्झाम्पल नाही. सो टुडे वी हॅव स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे. थँक्यू.